कोल्हापुरातील अवनी ही संस्था गेल्या 10 वर्षांपासून जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचं संघटन करतेय। कचरा वेचकांच्या हितासाठी काम करणाऱ्या या संस्थेकडून घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्यानं केली जाते। अवनीच्या वतीनं आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाला निवेदन सादर करत या कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे। 8 एप्रिल 2016 रोजी घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आलाय। या कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक नागरिकावर कचरा वर्गीकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। वर्गीकरणाच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करणं अपेक्षित आहे। या कायद्यानुसार जिल्ह्यामध्ये कचरा वेचकांना संबंधित विभागानं सर्वे करून त्यांना कचरा वर्गीकरण तसंच संकलनाच्या कामात समाविष्ट करून घेणं बंधनकारक आहे। मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येते। त्यामुळे 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून वैज्ञानिक पद्धतीनं कचऱ्याचं वर्गीकरण केलं जावं, कचरा वेचकांना बूट, मास्क आणि इतर सुविधा मिळाव्यात, जिल्ह्यातील कचरा वेचकांचा सर्वे करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावीत, आरोग्य कार्ड मिळावं, प्रभागनिहाय कचरा संकलन केंद्र सुरू करावीत आणि कचरा वेचकांना कचरा वर्गीकरणाचं काम दिलं जावं, अशा मागण्या या संस्थेच्या वतीनं करण्यात आल्यात। कोल्हापुरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ लिपिक उमेश शिंदे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। निवेदन सादर करताना संगीता लाखे, राजश्री नाईक, बनाबाई कांबळे, मंगल कांबळे, स्नेहल जाधव, सविता कांबळे आणि प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते।